सगळ्या सनातन प्रेमींना माझा नमस्कार। सनातन प्रभात या वृत्तपत्राच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सनातन प्रभातच्या वाचकांना मी अभिनंदन करतो वाचकांचं। आणि त्याचबरोबर सनातन प्रभात हा नित्य नियमाने चालवणारे जे साधक आहेत, जी सर्व सनातन प्रभात साठी कार्य करणारी संपादकीय मंडळ आणि अन्य साधक आहेत, आणि जे निरंतर सनातन प्रभात घरी पोचवण्याची निशुल्क सेवा आणि अगदी समर्पित भावनेने करतात, त्या सर्वांचा मी ऋणी आहे किंवा त्या सर्वांचं मी अभिनंदन पण करतो की एक मोठी सेवा सनातन वैदिक हिंदू धर्मासाठी आपण सर्व मंडळी करत आहात। हा खरं तर एक मोठी गोष्ट आहे आपल्या सनातन धर्माच्या सध्याच्या या आपत्काळामध्ये। आणि चहूबाजूनी हिंदू धर्मावरती जो आघात होत आहे सतत मागच्या काही वर्ष, त्याची तीव्रता वाढलेली आहे, तर त्याला आपल्या वृत्तपत्रातून वाचा फोडण्याचं काम जे आहे ते सनातन प्रभात करतं। त्यासाठी सनातन प्रभातचं मी अभिनंदन करतो, कारण संपूर्ण भारतामध्ये हे पहिलं असं दैनिक आहे आणि ज्याची सुरुवात झाली की ज्यांनी हिंदूंच्या यातनांना वाचा देण्याचं काम केलेलं आहे आणि हिंदूंच्या यातना जगासमोर आणण्याचं कार्य केलेलं आहे। ते काश्मीरी हिंदू असू दे किंवा एखाद्या गल्लीमध्ये एक हिंदू म्हणून झालेला त्यांच्यावरती अत्याचार मुसलमानांकडून किंवा अन्य धर्मीयांकडून झालेला असू दे, तर त्याच्यासाठी एक मुखपत्र बनवून सनातन प्रभातने खरं तर सनातन हिंदू धर्माची मोठी सेवा केलेली आहे, सनातन्यांची चांगली सेवा केलेली आहे आणि सगळ्यांचं अगदी काय म्हणू त्याला डोळे उघडण्याचं काम जे आहे ते सनातन प्रभातने केलेलं आहे। सनातन प्रभात मधलं मुखपृष्ठ आणि शेवटचं पृष्ठ हे अगदी संपूर्णपणे त्यांनी ह्या कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे। आणि इतर भागामध्ये सनातन प्रभातच्या आध्यात्मिक सदर जी आहेत, त्यामुळे आध्यात्मिक एक काय म्हणू त्याला स्तर साधकाचा वाढवण्यासाठी जी लेखमाला आहे ती आहेच, पण त्याचबरोबर हिंदूमध्ये जो एक जागृती आणण्याचं कार्य सनातन प्रभातने केलेलं आहे आपल्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून, ते अतुलनीय आहे। आणि त्याबद्दल सनातन प्रभातचे आम्ही ऋणी आहोत एक हिंदू म्हणून, आणि त्यांचं कार्य उत्तरोत्तर असंच वाढत जावं आणि प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये हे वृत्तपत्र पोचलं पाहिजे अशी आशा आहे। आणि तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि आम्ही आमच्या दृष्टीने त्याचा प्रचार प्रसार करत आहोत आणि खऱ्या अर्थाने भारत जो आहे तो हिंदू राष्ट्र व्हायला एक मोठी कामगिरी जी आहे ती सनातन प्रभात निभावत आहे असं मला वाटतं।